कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघ नुकत्याच झालेल्या अध्यक्ष निवडीवरून राज्यात चर्चेचा विषय बनला। पुढील वर्षी याच गोकुळची निवडणूक आहे आणि त्यामुळे आतापासूनच गोकुळ दूध संघातील नेत्यांनी चर्चेत राहण्यासाठी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला। त्यातून झालेल्या घडामोडीनंतर पुढील निवडणुकीचा अंदाज घेत संघावर महायुतीचाच अध्यक्ष बसला। त्यामागे कोणत्या अदृश्य शक्तीचा हात होता हे सर्वश्रुत आहे। अशातच आता माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा शड्डू आतापासूनच ठोकलाय। गेली 25 वर्ष गोकुळ दूध संघावर महाडिक गटाची सत्ता होती, पण 5 वर्षांपूर्वी मुश्रीफांच्या साथीनं बंटी पाटलांनी महाडिकांच्या सत्तेला सुरुंग लावला आणि गोकुळवर सत्ता मिळवली। पण आता पुन्हा एकदा महाडिक गटाचे प्रमुख नेते आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी गोकुळ ताब्यात घेण्यासाठी शड्डू ठोकलाय। गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरून झालेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेलं विधान हे अत्यंत महत्त्वाचं आहे। महाडिक नेमकं काय म्हणाले पाहूयात। सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी 4 वर्षात जवळपास 1,500 दूध संस्था नव्याने वाढवल्या। एवढ्या दूध संस्था वाढल्या, पण प्रत्यक्षात दूध संकलनात वाढ झालेली नाहीये। उलट परजिल्ह्यातून परराज्यातून दूध घ्यावं लागतंय। हीच का गोकुळची प्रगती? आजही परराज्यातून परजिल्ह्यातून किमान 5 ते 5.5 लाख लिटर दूध संकलन केलं जातं। नवी दूध संस्था काढायची म्हटली तर त्या संस्थेचं रोज किमान 50 लिटर दूध संकलन असावं लागतं, हा नियम आहे असं सांगत महाडिकांनी यावर एकूणच शंका उपस्थित केली। पुढे महाडिक म्हणतात, जर सत्ताधाऱ्यांनी 4 वर्षात 150 दूध संस्था नव्याने काढल्या असतील तर दररोज किमान 75,000 लिटर दूध संकलन वाढलं पाहिजे, पण हे वाढीव दूध दिसत नाही। या उलट संकलन केंद्रावर पाहणी केल्यास एकेका कॅनमधून 5 ते 10 लिटर दूध येत नाही। अशीच परिस्थिती राहिली तर राज्यात 1 नंबरवर असलेला जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय रसातळाला जाईल। म्हणूनच गोकुळची निवडणूक आपण समविचारी लोकांना सोबत घेऊन ताकदीने लढवणार असल्याची घोषणा माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केली आहे। आम्ही गोकुळच्या सत्तेत होतो त्यावेळी अमूलला विरोध केला, त्याला जिल्ह्यात येण्यापासून रोखलं, पण आजची परिस्थिती पाहिली तर अमूल दूध शिरोळ हातकणंगले तालुक्यातून दररोज 1.5 लाख लिटर दूध संकलन करत आहे। अमूलला जिल्ह्यात कुणी प्रवेश दिला याची चौकशी झाली तर त्याला सुद्धा गोकुळचेच लोक जबाबदार आहेत। मुंबईतल्या दुधाचा दर्जा घसरलाय। मुंबईतल्या केंद्रांवर रोज 5 ते 10 हजार लिटर दूध अतिरिक्त कसं येतं यासारख्या प्रश्नांची उत्तरं नेत्यांकडे नाही आहेत असा टोला सुद्धा महाडिकांनी लगावला। त्यामुळे आता चालू वर्षातलं गोकुळचं अध्यक्षपद मुश्रीफांकडे गेलं तरी पुढच्या वर्षीच्या निवडणुकीत महाडिकांना आपल्या हातून गेलेली गोकुळची सत्ता पुन्हा काबीज करायची आहे आणि त्यासाठीच आप्पा महाडिक ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेले दिसत आहेत। तरी आता आप्पा महाडिकांनी केलेल्या आरोपांना बंटी पाटील मुश्रीफ गटाकडून काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याशिवाय पुढच्या वर्षी गोकुळमध्ये कुणाची सत्ता येईल याविषयी आपल्याला काय वाटतंय कमेंट करून जरूर कळवा। याविषयीचे अपडेट्स दिले होते माझे सहकारी राहुल गडकर याने। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।